झाला. मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीनं हा साप जाळीमध्ये अडकलाय. खूपच जखमी अवस्थेत आहे. वर्गाल्यांनी मला फोन केला नाही हा मेला असता या ठिकाणी. पाहू शकता विळखा घालतोय. बेकार पद्धतीने साप लॉक झालेले. तर याला मला वाटतं जाळी कट करायला लागेल आपल्याला. साप जिवंत आहे हे आपलं नशीब. कोणाची नजर नसती गेली तर मेला असतं. करार दिया नहीं करार करा. मित्रांनो सापाच्या मुंडीच्या बॅक साईडला त्याला पूर्णपणे विळखा बसलाय जाळीचा. त्यामुळे साप खूपच डॅमेज झाले. आज होळीचा दिवस आहे आणि सापाच्या नळ्याला फास बसलेले आहेत. होऊ शकतं मित्रांनो कशा पद्धतीने साप हा विळखा घालण्याचा प्रयत्न करतोय आणि असाच विळखा घालून तो भक्ष्याला मारून टाकत असतो. दामन सापाची खासियत आहे. खूप मोठ्या आकारामध्ये आहे. असं पाहू शकतो किती ताकद लावतो. ती पिवळी दोरा तोडता का तो पहिला? हो त्याची स्किन डॅमेज व्हायला लागली त्याच्यामुळे. पिवळा आहे म्हणून तर ते जास्ती हालत नाही. हो पिवळा जर काढलं ना मी लय वायबल होईल ते. आणखीन अडकल जाळीमध्ये. तो पुढं जायला बघतो आता. ह्याला ट्रीटमेंट लागेल आहे ना. भरपूर ठिकाणी त्याला हे झालं. मध्ये मध्ये थोडं स्टॉप करा नाही ते फुल होऊन जातं. आपल्याकडं गाठ सोडतो तिथे कशी वेळ घालतो बरोबर. स्पीड लागले तर किती त्रास होत असणार आहे. हां मग तिकडं अडकल परत. म्हटलं का तुम्ही दोरी सोडलं ना तू येड्यावानी करायला लागला आता. अजून जायचं म्हणतो होत आहे म्हणून आहे का.
काय नाही काढायचं पिशी काढायचं. बाहेर तिथं अडकाय नाही. पिशी आण बरं. हो हो आणा. त्याला पाणी पाजायचंय का? जवळ घ्या जवळ. मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीनं साप या ठिकाणी आपण जखमी अवस्थेला पकडलेले. तर कट्ट साईडला विहीर आहे, जसं की आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर विहिरीच्या कडेने त्यांनी जाळी लावलेली आहे आणि त्या जाळीमध्ये हा साप अडकला होता. त्याच्या अगोदर पण तिथेच अडकलेला, पण दुसरा साप होता, एवढा जखमी नव्हता झाला. तर मामा यायचे, मामानी मला महत्त्वाचा फोन केला आणि या ठिकाणी इकडं बोलवून त्या सापाचा जीव वाचवला. त्याबद्दल मामाचं धन्यवाद. मामा नाव काय तुमचं? राम जिगे सॉरी राम गिगे मामानी मला या ठिकाणी बोलवलं. मी आलोय चिखलीमध्ये, सत्संगचा एरिया आहे हा. तर या ठिकाणी आपण धामण जातीच्या विषारी सापाला रेस्क्यू केलेलं आहे आणि इथून पुढची ट्रीटमेंट त्या सापाला आपण देणार आहे डॉक्टरांच्या माध्यमातून. तर कशा पद्धतीने जखमी झालं पाहू शकता तुम्ही. मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि साप हे पाण्याच्या शोधामध्ये विहिरीच्या कडेला किंवा आपल्या घराच्या आसपास येऊ शकतात, जिथं आपलं सांडपाणी असतं किंवा ओलावा वगैरे असतो. तर सापांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप गरज भासते आणि साप पिण्यासाठी पाणथळी ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीनं विहिरीच्या कडेला साप इन्सिडेंटली जाळीमध्ये अडकतात आणि सापांचं अशा पद्धतीनं शारीरिक नुकसान तर होतच, शिवाय त्यांचा जीव पण जातो. पाहू शकता. म्हणून जाळ्या ज्या आहेत ते थोडंसं वरच्या साईडला असाव्यात. तुमच्या विहिरीला जरी तुम्ही जाळ्या लावल्या तर वरच्या साईडला लावा. खाली अशा जंगली प्राण्यांना त्याचा त्रास होतो. आता बॉडी याची खूप फाटलेली पाहू शकता. पूर्णपणे हा लॉक झाला होता जाळीमध्ये. माहीत नाही आपल्याला किती वेळचं हा तिथं अडकलेला आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता आज होळीचा दिवस आहे आणि असा होळीच्या दिवशी हा पहिला माझा रेस्क्यू आहे. खूप वाईट वाटते त्याची अवस्था पाहून, कारण तो एकदम मुंडीच्या बॅक साईडला त्याचं तर बॉडी डॅमेज झाली रे पूर्णपणे. फर्स्ट एड माझ्याकडे आहे पण त्याचा काही फारसा उपयोग होईल मला असं वाटत नाही आहे. तरी पण आपण याला स्क्रॅप बँडेज वगैरे बांधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मामा डिग्गी उघडी आहे का गाडीची? उघडी आहे का? चावी आहे का गाडीला? तिकडे इकडे सगळं बाजूला व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो होळीच्या दिवशी आपण या धामण सापाला या ठिकाणी रेस्क्यू केलेलं आहे. लवकरच याच्यावरती ट्रीटमेंट करणार आहे मी. कलर खेळत असता मला यांचा फोन आला आणि मी या ठिकाणी चप्पल घालून आणि हाफचड्डी घालूनच आलोय, कारण अशा इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला काही विचार करता येत नाही फारसा. तर बरं झालं यांनी मला फोन केला, सापाचा पण जीव वाचला आणि हे लोक पण इकडे सुरक्षित झाले. धामणला मी पहिलं बॅगमध्ये घालतो
करा वर करतो म्हणून. थोडंसं पाणी पाजवण्याचा प्रयत्न करतो मी या ठिकाणी. पाणी दे. थोडं जवळ या. झालं. यायला लागले बरं का ते पाणी. गेलं पाणी. येते ना. पाणी लय महत्वाचं आहे ऊसासाठी. त्याचं अंग भिजवायचं असेल तर भिजवा. नाही ना पूर्ण नाही भिजवायचं. प्यायला लागलं तेव्हा त्याच्या बॉडीची हालचाल होईल ना होटायची. हां हां. कोणते नाव वाटते ते? नाही बस झाला. झालं आता केलं. तर मित्रांनो मी याला बॅग मध्ये घालतो आता. प्रयत्न करतो तो स्वतः बॅग मध्ये कसा जाईल. पाहू शकता थोडासा ऍक्टिव्ह झालाय तो आणखी. येतात म्हणजे आता आतमध्ये. ते वरती बघतोय. त्याला काही बाहेर राहायचं का. भीती वाटत ते अडकलं होतं ना त्याच्या घाबरत आतमध्ये जाय. याला त्यापेक्षा मोठा आहे. अशा पद्धतीने आपण धामण सापाचं या ठिकाणी चित्रपणे रेस्क्यू केलेलं आहे. मामांनी आणि इथं दादांनी मला खूप मदत केली त्या सापाला काढण्यासाठी. तर मित्रांनो असंच आपण वन्यजीव वाचवत असतो. इमर्जन्सीच्या काळात आपण आपलं हातातलं सर्व कामं ठेवून त्या सापांसाठी धावून येतो. त्यासाठी मित्रांनो आपले चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, जेणेकरून आपण चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवून आपल्याला चांगला सपोर्ट होईल आणि असंच या वन्यजीवांची सेवा आपल्या हातातून घडत राहील. हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्याकडनं हीच अपेक्षा. तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो, लाईक करा, जेणेकरून असे व्हिडिओ आणि असे स्नेक आपण रेस्क्यू करेल. तर धन्यवाद मित्रांनो. याच ठिकाणी थांबू इच्छितो. मी आलो होतो चिखलीमध्ये आणि माझं नाव आहे नारायण साठे. तुम्ही पाहत होता स्नेक दिवाना LTR चॅनल. थँक्यू. बाय.